अणुऊर्जा प्रकल्प देवगडमध्ये येत असताना त्या देवगड प्रकल्पातील सर्वच लोकांनी विरोध केलेला असताना त्याला पर्याय म्हणून पालकमंत्र्यांच्या असलेल्या तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी एका जागी नसलेल्या ठिकाणी अन्य ठिकाणी अजून जागा फिक्स झाली नाही ह्या सांगणारे बोर्ड लावून लोकांची मनं वळवण्याकरता जे टेम्पोतून बॅनर घेऊन फिरत होते त्या बॅनरवाल्यांना काही लोकांनी आमच्या असलेल्या अडवलं. त्या ग्रामस्थांनी अडवून त्यांना स्पष्ट भाषेत विचारलं की आमचा विरोध असताना तुम्ही आमच्याकडे बॅनर का लावता आणि कशासाठी लावता. बाकी कोणत्याही प्रकारचा जातीवाचक वगैरे झालेला नसताना त्याला पालकमंत्र्यांच्या आदेशाने त्याला वळण जातीय आणून ॲट्रॉसिटी लावण्याचा दबाव पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी आणला. आणि ॲट्रॉसिटीमध्ये आमचे जे गणेश गावकर हे राहतात मिठमुंबरीमध्ये, प्रकार घडला मुनग्यामध्ये. या एवढ्या अंतरावरून तो प्रकार घडला तर त्याला आरोपी बनवून त्या मुलांकडून ॲट्रॉसिटी केस दाखल करून घेऊन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करून आणि ज्या ग्रामपंचायतीने जो विरोध केला आहे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे की अणुऊर्जा प्रकल्प करणे. तो अणुऊर्जा प्रकल्पाला ते विरोध करण्याचा प्रयत्न विरोध असल्यामुळे हे असे प्रयत्न चाललेले आहेत ते आम्ही आणून पाहतो. आज गणेश गावकर वरती तिला अटकपूर्व जामीनसाठी गेलेला असताना गणेश गावकर 2 वेळा पोलीस स्टेशनकडे आपल्या जबाबासाठी गेले असताना पोलिसांनी कोर्टासमोर आपलं म्हणणं दिलं. त्यात आम्हाला सहकार्य करत नाही अशा प्रकारचं म्हणणं देऊन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांना अटकेच्या आता कारवाई करण्याचे प्रयत्न करत असतील. जर त्यांना अटक करत असतील तर सर्व गावातल्या लोकांना घेऊन आम्ही आंदोलन करू, पोलीस स्टेशन दारात बसू आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं जे 2 जातींमध्ये वाद आहे, एका जातीतले 2 गटामधले वाद हे पण परवा प्रेसमधून उघड झालेले आहे. एक गट म्हणतोय की ते असं काही भाजपचा गट म्हणतोय, पण एक जो गट आहे त्यांनी स्थानिक गट जे आहे त्यांनी याचा पूर्ण इन्कार केला की अशा प्रकारचे जातीवाचक शब्द वापरून की जातीवाचक हे असलेलं आयुध वापरून तुम्ही हे असे प्रकार करू नका आणि हे तेढ निर्माण करू नका अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं असताना पोलीस यंत्रणा मात्र त्या ठिकाणी त्या पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असेल. पण पालकमंत्र्यांना आम्ही एकच इशारा देतो की असे जर दबाव आणलेत तर सर्व गावातल्या विरोध केलेल्या गावातल्या लोकांना पक्षभेद विसरून आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याला विरोध करू. आणि अशा ह्या कृत्याचं जसं दिल्लीच्या जंतर मंतरवरती ज्याप्रमाणे लाठीचार्ज झाला आणि त्याबद्दल लोकांचं म्हणणं होतं तशा प्रकारचा शेवटी आम्हाला या जिल्ह्या सर्व लोकांना घेऊन असं जर होत असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांचा राजीनामा मागण्यासाठी आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल. एवढं सर्व पोलीस यंत्रणेने ध्यानात ठेवावं आणि पालकमंत्र्यांनी ध्यानात ठेवावं.